हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. राहुरीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी राष्ट्रीय कामगार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन. राहुरी शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ स्वतंत्र सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे अशी जोरदार मागणी राष्ट्रीय कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात अहमदनगर जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊसाहेब जगदने यांनी राहुरी तहसीलदार व न्यायदंडाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर साहित्य, कला व सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात मोलाचं योगदान दिले आहे. त्यांच्या लेखनातून समाजातील वंचित, शोषित घटकांना प्रेरणा मिळाली असून त्यांच्या साहित्याने अनेक पिढ्यांना दिशा दिली आहे. अशा थोर साहित्यिकाच्या नावाने राहुरी शहरात सांस्कृतिक भवन उभारणे ही काळाची गरज असल्याचे संघटनेचे मत आहे. या सांस्कृतिक भवनामध्ये नाट्यप्रयोग, व्याख्याने, कला सादरीकरणे तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम राबवता येतील, ज्यामुळे राहुरी तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध होईल. यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासाठी राहुरी शहरातील सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध जागेपैकी शहरातील भूखंड क्रमांक 423/7 उदाहरणार्थ अथवा तत्सम शासकीय जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी ठोस मागणी संघटनेने केली आहे. संबंधित जागेबाबत आवश्यक चौकशी करून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अहमदनगर, प्रांताधिकारी श्रीरामपूर तसेच नगर परिषद राहुरीचे मुख्याधिकारी यांनाही पाठविण्यात आले आहेत. प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते याकडे राहुरीतील नागरिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ठोकशाही न्यूजसाठी राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने.